धाराशिवमध्येही आत्महत्याग्रस्त कुटुंबियांना छत्रपती संभाजीराजे यांनी मदत केली आहे। मात्रेवाडीमध्ये भेट देऊन त्यांनी 1 लाख रुपयांची मदत केली आहे। अतिवृष्टीमुळे शेती पाण्यात वाहून गेल्यामुळे शेतकऱ्यांना आत्महत्या केली होती। त्याच पार्श्वभूमीवर छत्रपती संभाजीराजे यांनी ही मदत जाहीर केली आहे। तर आपण पाहतोय शेतीचं नुकसान झाल्याच्या विवंचनेतनं एका शेतकऱ्यानं आत्महत्या केली। लक्ष्मण पवार असं त्यांचं नाव होतं। दरम्यान याच पार्श्वभूमीवर त्यांच्या कुटुंबियांना धीर देण्यासाठी छत्रपती संभाजीराजे गेले होते आणि त्यांना ही मदत जाहीर केली आहे। त्यांच्या पलीकडे एक लक्ष्मण पवारांचं शेत आहे पात्रेवाडीत। आपण उभारलोय त्याच्या पलीकडेच आहे। तिथं लक्ष्मण पवारनी सुद्धा मी घरी त्यांच्या जाऊन आलो। त्यांना तिने आत्महत्या केली। कर्जत बाजारी होते ते। दुसरा सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा म्हणजे शेतीच राहिली नाही, त्याची जमीनच राहिली नाहीये। काय मला मी माझ्याकडे जेवढं परीने मदत करायची मी केली। मी आमदाराला सांगितली तुम्ही मदत करा, पण हे काही पर्याय नाहीत ना। अचानक एवढा पाऊस झाला, पावसाने सगळे त्यांची शेती जमीन दगड वाहून गेले आणि स्वतः त्यांना एवढं मला अश्रू अनावर येतात। त्यांना काहीतरी सरकारने मदत केली पाहिजे। या माझ्या गावच्या सगळ्या साक्षींना सांगतो सरपंच या नात्याने त्यांना तात्काळ मदत करा, नाही तर आम्ही रस्त्यावर उतरू एवढी माझी स्वतः मी मागणी करतो। स्वतः शेतात संभाजीराजेंनी यांना 1 लाख रुपये मदत केली। आता राजेंनी फोन केला जिल्हाधिकारी साहेबांना, तात्काळ हे करा। कुठला अधिकारी इथं आलेला नाही। राणी वाहून गेलं म्हणून आत्महत्या केलाय। आम्हाला काहीतरी नाही भेटलं पाहिजे। शेती 2-2.5 एकर ते अख्खे वाहून गेले। कांदे साहेब काय राहिलं नाही म्हणून आत्महत्या केली। परिस्थिती रानाच्या जेव्हा आम्ही करून खातो, आम्हाला दुसरं काहीच नव्हतं। तेच रानाच्या जेव्हा होतं आम्ही समजा गेलो।